नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण खूप घाईत आहोत, कारण मी जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही. जे काय आहे मी थंबनेलवरती बघितलंच असेल. तर आता आपण करतोय बॅकपॅक आपली. मी तुम्हाला दाखवतो पटकन काय काय आपण घेतोय आजच्या शूटसाठी. प्रायमरी बॅग असणार आहे आणि हा आपला कॅम A6700 सारस वगैरे दिलं. आणि आयपॅडसुद्धा बॅगेत असणार आहे. एक एक्स्ट्रा पेनड्राईव्ह घेऊन चाललो आहे स्टोरेजसाठी, आणि एअरबड्स आणि आपली टाईप सी केबल प्लस चार्जर. आणि कांदा सध्या नाश्ता करून घेतो. तर आपल्याला 9:30ची ट्रेन पकडायची आहे पनवेलवरून. आणि आपल्यासोबत रोहन गरज आणि पारस ठाकूर आपले जिगरी मित्र येणार आहेत. तर चला लवकर सर्व पॅक करून लवकर निघूया. मित्रांनो, आता पनवेलमध्ये दाखल झालो आहे मी आणि आता डायरेक्ट स्टेशनकडे चाललो आहे. आता तिकडे गेल्यावरती बघू. रोहित काय बोलतो मी, पारसचा जस्ट कॉल येतो आहे मला. आय थिंक रोहन ऑलरेडी पोहोचला असेल. पारसचा कॉल येतो, मी तो पिकअप करून मला अपडेट देतो काय विषय. तर मित्रांनो, अपडेट असं होतं, पारससुद्धा पोहोचला आहे, स्टेशनच्या जवळच आहे. आता बघतो. रोहनचा अजून काही कॉल आलेला नाही आहे. तो डायरेक्ट उरणवरून पनवेलला येतो आहे. बघू आता इथूनच आम्ही डायरेक्ट निघणार आहोत. एकतर 2 ऑप्शन आहेत, परेल किंवा कॉटन ग्रीन. आता त्यातून कुठला रोडनी तिकीट बुक केलं माहीत नाही. कारण जर कॉटन ग्रीनला पोचलो तर सर्व आपण लालबाग वगैरे बघत जाऊ. परेल वर्कशॉपच्या इथे आपल्या मेन काला चौकीचा जो महागणपती आहे त्याचं आगमनाचं टायमिंग 12 वाजता आहे. आता बघू कसं काय सर्व मॅनेज होतं. मी अपडेट देत राहील, कारण आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी. कारण मी फर्स्ट टाईम DSLRमध्ये शूट करतो आहे आणि फर्स्ट टाईम आगमन शूट करतो आहे. तर बघूयात कसं काय होतं आहे. टीम तगडी आहे, काय विषय नाही. फक्त आता एक्साइटमेंट लेवल काय सांगू होतं, जाऊ दे. लिटरली क्लायमेट एवढा भारी झाला आहे ना, सेम जर मुंबईला असला ना, काही चुम्मा काढते. जस्ट पाऊस पडून गेला आहे आणि काय कडक वातावरण झालं आहे, एक नंबर. तर फायनल मित्रांनो, आपला पहिला मेंबर भेटलेला आहे भाई. अशा प्रकारे आमची लेट्स गो भाई. भाई ही जोडी आहे ना, फक्त याच्यालाच माहिती आहे फक्त भाई. ती जमते तिथंच जमतंय भाई. लेट्स गो. रोहन पण बसलाय ऑलरेडी. भेटेल 5 मिनिटात पोहोचेल तो पनवेलला. बघू. अच्छा ट्रेनला आहे का? आईच्या गावात भाई. लेट्स गो. मित्रांनो, तिसरा मेंबर आपल्याला भेटला. मोठी लोक सुद्धा भेटलेली आहेत बघा. लक्ष पण नाही देत मित्रांनो, खूप मोठी लोक आहेत भाई. याचा पण आहे बघ. लेट्स गो भाई. चल आता इकडच बस. मित्रांनो, आता आम्ही निघलोय. माझ्या शोड्याला वेगळे आणि पोस्टला वेगळे फोटो. ए भाई, जरा 2 मिनिटात धीर घे ना, जरा बोलता नाही तुम्ही. तर भाई, आपण खांदेश्वर सोडलाय आणि आपण कुठं उतरणार बोलताय? परेल वर्कशॉपला. कसा काय प्लॅन आहे पुढचा? आता बघून घेऊया. आज महागणपतीचं आगमन आहे, तर सगळे नवीन आहेत यावर्षी. आता पारस नवीन आहे, तेजस नवीन आहे यावर्षी. तर बघूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा असतो. आपल्यासोबत मोठे हस्ती जोडले गेलेले आहेत. आयुष घरात स्वतः आपल्यासोबत आहेत. आरामखोर यांचा नातू आपण बोलू शकतो. तर बघू, आरामखोर सोबत पण मीटअप होतं का आपला? डायरेक्ट चुम्मा पाहिजे. चुम्मा भाई, आमचे चुम्मा. तेजस भरले, चुम्मा पाहिजे डायरेक्ट. लेट्स गो. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय कुर्ल्याला. आणि आता कुर्ल्यावरून डायरेक्ट परेलला जाणार आहोत. आपली एक करून माणसं जोडलेले अजून पुढे जाऊन भेटतील की नाही माहिती नाही. पण रोहन, मी आणि पारस हे तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये कायम दिसतील. तर बघू आता पुढे काय काय होतं भाई. लेट्स गो. फायनल मित्रांनो, आता पोहोचलो आम्ही परेलला. किती वाजत नाही? 11:30 वाजल्यात आणि आम्ही आता परेलला आलोय फायनली. मला वाटते 2-3 ट्रेन बदलायला लागल्या हे आपल्या गाईड मुले. तर आता बघूयात पुढे काय काय क्रेझी विषय होतोय. क्लायमेट तर एक नंबर झाला. विषय एकदम क्रेझी झालेला आहे भाई. फक्त पाऊस बिऊस नाही पडला पाहिजे.
चला आता बघूयात कसा विषय होतो. काय सुरुवात झाली आपल्या दिवसाची. यांना गल्ल्या विसरल्या रस्ता विसरलाय, गल्ल्या विसरले नाही, आले पुढे रस्ता आठवत होता म्हणून चुकले नाही. समजलं का तुला? आमच्यावर काही नवीन आले काय करतो यांच्या आमचे भरोसे माझे मित्रांनो. फायनली मी लोकेशन आलेली आहे. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे वॉटरप्रूफ कॅमेरा नसेल असं जुगाड करायला लागतो. लेट्स गो बाय. पण मेहनत आता तुला या वरचा डायलचा विषय नाही तर कसं वाटतं तुला? ते बघू आता काय काम फुटलाय व्हायला. घाम नाही कुठला आता. फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. हा मी काय पुढे बोलत नाही. लेट्स गो भाई. काय बोलतात लेवल त्यांनी सेट ठेवले भाई, पुढे गेला नाही. नाहीतर खाली फुकट घरून शिवा पडतील. या साईड बोलतो, कुठल्या साईड या साईड तो सिग्नलच्या नंतरचा. हा. तिकडून तो गणपती इथं टर्न होईल. इथून सरळ जाईल तो गणपती, त्याच्यानंतर मग आपला ब्रिज आहे. ब्रिजच्या इथून डायरेक्ट सरळ जाईल. समजलं मग त्याच्या आधी गणपतीच्या या साईडला जाईल ना, तेव्हा आपण इकडे फोटो काढतो. समजलं बॅरिकेडवर राहायचं आलं तर राहायचं. नंतर डायरेक्ट आपल्याला त्या ब्रिजच्या इकडे भेटायचं आहे. तर जाऊन पुढे सर्व ते ढोल तसं वगैरे भेटतं. माहिती आहे पुढं. पुढे अजून बाकी गणपती कुठे आहेत? येतील त्याच्या पहिला गणपती आहे. तिकडून अजून हा गणपती आहे. तिकडून गणपतीकडून गणपती आहे. समजला? इकडनं परत 2 गणपती आले की आवाज झाला गाव. अरे अरे हा यो भारी आहे. मला दे तू, नको पाऊस तू, मला दे. लेट्स गो. रोहनचा काय करायचा? देवाचा का नाही देवाचा? अर्धा दिवस झाला. तर मित्रांनो आम्हाला येऊन टोटल किती मिनिटं झाली? 1 तास झाला असेल. पण तरी आम्ही उन्हात उभे आहोत आणि अजून आगमनाचा आता पता नाही आहे मित्रांनो. आणि पब्लिक बघू शकता तुम्ही, फुल टाकली वेव पूल चालू आहे मित्रांनो. फारच ठाकूर आपल्याला अजून माहीत नाही किती वेळ लागेल आपल्याला. पहिला एक्सपिरियन्स आहे आणि खतरनाक चालू विषय. बोला गणपती बाप्पा मोरया! मोरया! मामाची जय! फोन नव्हता, नाही तर मी एकटाच फिरणार होतो. तर मित्रांनो आमची परत भेट झालेली आहे. परत भेट माहिती किती तिसऱ्या वेळेला मला वाटतं 2-3दा आम्ही चुकलो होतो. पण पप्पाने आमची भेट परत आली आणि विदाऊट नथिंग, नो फोन नथिंग. माझा फोन भाईकडे होता. विषय हार्ड. पप्पानी भेट घालून दिली परत एकदम जागेवरती. ते पण तिघांची. भेटलेला आहे शाळेचा आपला मित्र भावा, क्रेझी ड्रोन आपल्याला. पोलीस भाई, पोलीस हॅट्स ऑफ ब्रो. क्रेझी. आणि वरती ब्रिजच्या वरती जायत होतो. पोलीस आम्हाला काय बोलले सर, मला आधी नाही बरं सुचला. अभ्यास करून या, अभ्यास करून. हा बघ. गणपती बाबा, रोहन भाई आपण कव्हर करतोय तो म्हणजे दही अंडीचा क्रेझी शॉट होणार आहे. क्रेझी शॉट. मानाची सलामी आता पदक देणार आहे. तयारी काय भाई? आम्ही फुल आता 15-20 मिनिटं झाले आम्ही या स्पॉटवर येऊन थांबलोय. आणि पुढे आपला महागणपती येताना तुम्हाला दिसत असेल. जे पण होणार क्रेझी होणार चिवडा भेटला बघा, चिवडा. कोणला भेटला नाही. प्रॉपर सेवा आहे. काय बोललास? ये भाई, काय बोलतो? काय नाही. आपला पॅरेंटियल कंट्रोल आहे याच्यात. 18 मायनस आहे, प्लस नाही आहे. आता आम्ही आलो काळा चौकीच्या गल्लीमध्ये. तर व्हिडिओ कॅमेरा आणि इथे महागणपती बसतो. आता सध्या अजून तयारी चालू आहे मित्रांनो, बघू शकता मंडळाची. पण जे पूर्ण आगमनाचा जो सुद्धा होता बाई, टॉप नॉच बाई, तोच विषय होता. क्रेझी होता बाई. यांचा फर्स्ट, माझा सेकंड, याचा तर याचं असतो. त्याचा नाद नाही.
मित्रांनो फायनली आपण आपला ब्लॉग इथे एंड करतो. आपला पूर्ण प्रवास आज आगमनाचा संपलेला आहे आणि आपले दोन्ही फुल थकलेलो आहोत. मी जास्त थकलेला आहे मित्रांनो, बी ऑनेस्ट आहे, कारण मी बॅगच एवढी भारी आणली. त्याची चुकी होती. याची बघा, याची माझी बघा. हाय वजन बाई. बाई काय बोलणार तुम्ही? आणि पहिल्यांदा आलोय रे आगमन सोहळ्याला आणि अशी काहीतरी रील बनवायचे की ज्याला मी माझं इन्स्पिरेशन मानतो, ज्यामुळे मी सगळं चालू केलं आहे त्याने ती रील बघावी, रिपोस्ट केली तर भाई मग भाई विषय भाई लेट्स सी भाई. बाप्पा इज विथ अस. गणपती बाप्पा मोरया.